मालेगाव पाटबंधारे घोटाळ्यावर बेमुदत उपोषण सुरू, प्रशासन मुकदर्शक। नाशिक पाटबंधारे विभाग मालेगाव येथे सन 2023, 2024, 2025 या आर्थिक वर्षात झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याच्या विरोधात बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली असून आंदोलनाचा आजही तीव्र पवित्रा कायम आहे। उपोषणकर्ते बुद्धभूषण तुपलोंडे, दीपक शेजवळ आणि योगेश जगताप यांनी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर ठाण मांडली आहे। आरोपानुसार विभागीय आणि उपविभागीय अभियंते तसेच शाखा अभियंत्यांनी संगनमत करून शासनाच्या नियमांची पायमल्ली करत दुरुस्ती व बांधकाम कामासाठी बनावट मंजुरी घेऊन अस्तित्वात नसलेल्या कामासाठी बिले पास केली आहेत। यामुळे सरकारी तिजोरीतून कोट्यावधीचा गैरवापर झाला। हा प्रकार भारतीय दंड संहिता कलम 406, 409, 420, 468, 471 अंतर्गत गंभीर गुन्ह्यात मोडतो। तथापि प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केली नसून आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही जबाबदार अधिकारी मोकाट आहेत। उपोषणकर्त्यांचा इशारा आहे की मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल। आंदोलन स्थळ विभागीय महसूल आयुक्त कार्यालय, नाशिक रोड, दिनांक 12 ऑगस्ट 2025 पासून सुरू, अद्याप सुरूच। मालेगाव पाटबंधारा विभागाने ज्या वेळोवेळी कागदोपत्रीची कामं दाखवली, त्या कामांच्या आधारावर त्यांनी जी बिलं काढली, कामं अस्तित्वात नसतानाही कामं दाखवून कागदोपत्रीची बिलं काढली, त्या संदर्भात आमचं उपोषण चालू आहे। त्या संदर्भातच आम्ही आसूड आंदोलन करतोय असं समजा। त्यांनी वेळोवेळी जे बिलं न काढण्याचं काम, म्हणजे कागदावर बिलं काढलेले दाखवून काम न केल्याचं जे त्यांनी दाखवले, त्या संदर्भात पाटबंधारा मालेगाव यांच्या विरोधात गेल्या आज तिसऱ्या दिवसापासून उपोषण चालू आहे। तरी त्यांनी त्याच्या आजतागायत दखल घेतली नाही, ती दखल घ्यावी या अनुषंगाने आज हे आगळं वेगळं आसूड आंदोलन असून 2 दिवसापासून तर बेमुदत उपोषणाला बसलेलं आहोत। तर आज हे आगळ्या वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करीत आहोत। सगळ्यात प्रथम सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय आदिवासी। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई आझाद मैदान या ठिकाणी बहुजन क्रांती सेना आई संघटनेच्या वतीने मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीच्या मुद्द्यासाठी, या महिलांना परमनंट करण्यासाठी, या महिलांच्या न्याय हक्कासाठी आम्ही मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन केलं। आंदोलन आमचं बरेच दिवस, म्हणजे 14-15 दिवस आंदोलन त्या ठिकाणी झालं। 1 महिना आम्हाला त्या ठिकाणी आंदोलन केलं। त्यावेळेस 6,000चा GR त्यांनी मान्यता दिली। आरोग्य मंत्र्यांसोबत, ग्रामविकास मंत्र्यांसोबत माझी स्वतः बैठक झाली। आरोग्य विभागाचे संचालक यांच्यासोबत देखील बैठक झाली। त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत देखील महाराष्ट्राच्या त्यांच्यासोबत बैठक झाली। त्याबरोबर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेबांसोबत देखील आमची बैठक झाली। त्याबरोबर अन्न औषध मंत्री नरहरी झिरवाळ साहेबांची देखील बैठक झाली। महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष निलिमाताई गोरे यांच्यासोबत देखील बैठक झाली। म्हणजे महाराष्ट्राच्या तमाम मंत्र्यांसोबत उदयजी सावंत साहेबांनी मला 1 तासामध्ये निर्णय देतो अशा प्रकारचं आश्वासन दिलं। म्हणजे ती देखील माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे। आझाद मैदान आम्ही गुंजावलं। आझाद मैदानावर 6,000चा GR आला, मान्यता, आई संघटनेच्या लढ्याला यश आलं आणि खऱ्या अर्थानं तो विषय चहुट्यावर आला आणि येत्या 7-8 दिवसामध्ये हा निर्णय पारित करणार असं आश्वासन, ठोस आश्वासन देण्यात आलं। आता आमचं आरोग्य विभागाच्या मंत्रालय अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली, विभूती मॅडम सोबत चर्चा झाली। विभूती मॅडमने आम्हाला सांगितलं येत्या 7-8 दिवसामध्ये निर्णय होणार आहे आणि खऱ्या अर्थानं आई संघटनेला त्या ठिकाणी यश येताना दिसलं। आता निर्णय कितीचा? या महिलांना पगार आहे 3,000चा, आता यांना पगार होणार आहे 6,000। पण आम्हाला या राज्य शासनाला एक विनंती आहे, हे 6,000 देत असताना 2016 पासूनचा आतापर्यंतचा यांचा 2016 पर्यंत फरक देखील यांना देण्यात यावं। या महिला ज्यांचं वय झालेलं आहे यांना देखील फुल नाही फुलाची पाकळी शेवटपर्यंत देण्यात यावं, ही मागणी आम्ही राज्य शासनाकडे ठेवलेली आहेत आणि ही मागणी 100% पूर्ण करणार आहोत। तर याच्यामध्ये आता काही असं झालं, मी कोणाचं नाव घेत नाही कारण की मी त्यांना मोठंही करत नाही। काही लोक म्हणायला लागले की आम्ही केलं। अरे आम्ही बाबा 1 महिन्यापेक्षा 1 महिना आम्ही तिथं हे केलं आणि बांडगुळासारखं
भांडगुळासारखं म्हणजे आपल्या पाठीमागं काही राहिलं नाही, म्हणून दुसऱ्याचा पदर धरायची सवय आता तरी सोडा. आणि महाराष्ट्राच्या तमाम अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांना, आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मी हात जोडून विनंती करतो, एकही रुपया कोणाला द्यायचा नाही. जो तुमचा घामाचा पैसा आहे तो कोणाला द्यायचा नाही. आता अनेक लोक तुमच्याकडे येतील, अनेक लोक तुम्हाला म्हणतील तुमचं काम आम्ही केलं, तुमचं काम आम्ही केलं, मग आता तुम्ही आम्हाला पैसे द्या. एक पगार तुमचे काय कोणाच्या बापाची पेंड नाही आहेत. तुमच्या घामाचा पैसा तुमच्या लेकरा बाळांवरती खर्च करा, तुमच्या पोरांना ड्रेस घ्या, तुमचा जो पण दिवाळीचा हे असेल. कारण की ही आई संघटनेने जरी हे काम केलं असलं तरी ही भाऊबीजची तुम्हाला ही भेट समजा, असं या ठिकाणचं मी आव्हान करतो. आणि कोणालाही 1 रुपया देऊन स्वतःही खड्ड्यात पडू नका आणि तुमच्या शेजारच्यालाही खड्ड्यात पाडू नका. कारण की कोणता GR काढण्यासाठी पैसा लागत नाही, अशा प्रकारचं मी आव्हान करतो. आणि पत्रकार परिषद घेऊन स्वतः या समोर पत्रकार परिषद घेऊन मी स्वतः याबद्दल आमची संपूर्ण आई संघटना याच्याबद्दल बोलणार आहेत. यामध्ये आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा वंदनाताई संसारे असेल, आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष संगीताताई कडाळे असेल, आई संघटना महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष माधवजी माने असेल, आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकारी त्यामध्ये नंदाताई घुगे असतील, नागताई चौरे असतील, शोभाताई सोनवणे असेल, अशा अनेक असंख्य त्याच्यामध्ये अनेक महिला, त्याच्यामध्ये आमच्या ज्योतिताई मते असतील, त्याचबरोबर लातूर जिल्ह्याच्या आमच्या मंगलताई सोनकांबळे असतील, मनीषाताई माने असतील, त्याचबरोबर जेवढेही जिल्हे असतील त्याच्यामध्ये नाशिक असेल, पालघर असेल, रायगड असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, यवतमाळ असेल, त्याचबरोबर नगर असेल, नंदुरबार असेल, त्याचबरोबर संभाजीनगर असेल, धुळा असेल, बुलढाणा असेल, असे जेवढेही जिल्ह्यामध्ये आई संघटनेचं काम आहे, आई संघटनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी चोरांना, भामट्यांना आणि जे पैसे घेता गोरगरीब जनतेचे अशा भिकारचोट लोकांना कोणीही पैसे देऊ नये. अशा प्रकारचे पैसे द्यायचे असेल तर ऑनलाईन द्या. त्यांच्यावरती पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, अशा प्रकारचं आव्हान देतो. आणि पैशाला बळी पडू नका. तुमचा GR आई संघटनेच्या लढ्याने तुम्हाला यश आलेलं आहे, यश कोणालाही देऊ नका. आणि ठीक आहे, बा आंदोलन होत राहतील, संघटना येत राहतील, जात राहतील, कोण काय करतं हे महत्वाचं नाही. आपला लढा न्यायासाठी आहे. या महिलांची जी तळमळ आहे, या महिलांचा जो घामाचा पैसा हा कोणालाही देऊ नका, ही हात जोडून मी विनंती करतो. आणि कोणी म्हणत असेल की बाबा हा GR यांनी काढला त्यांनी काढला, मी त्यांना एकच सांगेल, ज्यावेळेस पावसाळी अधिवेशन चालू होतं, पावसाळी अधिवेशनामध्ये आई संघटना मुंबईच्या मंत्रालयासमोर आंदोलन करत होते आणि शेवटच्या श्वासापर्यंत यांनी या आंदोलनाला यश आलेलं आहे. आणि ज्या दिवसापासून माझी बैठक आरोग्य मंत्र्यांसोबत आणि ग्रामविकास मंत्र्यांसोबत माझी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये मी स्वतः बाहेर आल्यानंतर सांगितलं की आपल्याला 6,000 हा पारित झालेला आहे, छाती ठोकपणे सांगत होतो. आणि आज खऱ्या अर्थाने ज्यांनी आमच्यावर टीका केली, टिप्पणी केली, त्यांनीच त्यांच्या थोबाडामध्ये चपलांनी जोडं मारून घेतलं. कारण की शेवटी आमच्या निर्णयापुढे त्यांनाही झुकावं लागलं. आता मी एक सांगतो, कोणालाही एकही रुपया द्यायचा नाही. कारण की हा भाऊ आणि माझ्यासोबत जी आई संघटना लढली, ही माझ्या अनेक बहिणींसाठी लढली. आणि खऱ्या अर्थानं ही रक्षाबंधनचं, खऱ्या अर्थानं हे रक्षाबंधनचं माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातील अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांना हे गिफ्ट समजा. कोणीही कोणाला पैसे देऊन फसू नका. आणि पैसे देऊन फसले तर याला जबाबदार आई संघटना नसणार, असं या ठिकाणचं मी आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय आदिवासी.